महाराष्ट्रामध्ये आपली नोंद कुणी घ्यायला तयार नाहीये, म्हणून जोपर्यंत आपण रस्त्यावरती येणार नाहीत, न्याय मागणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही। त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी इथं जसे बॉम्ब द्यायला गर्दी केली, बॉम्ब द्यायला घरातला प्रत्येक एक माणूस इथं उपस्थित राहिलाय, तसा मोर्चाला देखील माझा या मराठवाड्यातला ठेवीदार आपल्या त्या दिवशी घरचं कार्य बाजूला ठेवून माझ्या हक्काच्या घामाच्या पैशासाठी बीडच्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने आपण जर सहभागी झाला तर आपला दखल कुणीतरी घेईल। ज्ञानराजाच्या ठेवीदारांना हे काय म्हणून गेले सचिन उबाळे, पहा तुम्हीच। नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहता सुनील। तर मंडळी, सचिन उबाळे यांनी असे म्हटले आहे की 5 फेब्रुवारीला बीड जिल्ह्यामधील जिल्हा कलेक्टर ऑफिस कार्यालयावर आपल्याला जन आक्रोश मोर्चा हा काढायचा आहे, त्यासाठी सर्व ठेवीदारांनी उपस्थित राहावे अशी सचिन उबाळे यांनी विनंती केलेली आहे। तर मंडळी, त्यांनी असं म्हटलं आहे की ठेवीदारांना त्यांच्या पैशाची ठेवी परत मिळवण्यासाठी त्यांनी असं म्हटलं आहे की 5 फेब्रुवारीला ते बीड जिल्हा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयापासून जन आक्रोश मोर्चा हे काढणार आहेत। तेथे ते ठेवीदारांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत, ठेवीदारांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न ते करणार आहेत। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल, कारण की सचिन उबाळे यांनी असं म्हटलं आहे की ठेवीदारांसाठी जी काही होणारी त्रासदायक वेदना आहे त्यासाठी त्यांनी 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता जन आक्रोश मोर्चा काढणार आहेत। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत ते जन आक्रोश मोर्चा काढणार आहेत असे ते म्हणले आहेत। सर्व ठेवीदारांना एक विनंती आहे की त्यांनी या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपला प्रतिसाद नोंदवायचा आहे, जेणेकरून सरकार त्याची दखल घेईल आणि वेगवेगळ्या ठिकाणी इथून पुढे मोर्चे निघणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। ते तुम्हाला सुनील न्यूजद्वारे आम्ही कळवण्याचा प्रयत्न करू। जे काही मोर्चामध्ये किंवा सहभागामध्ये होणारे आंदोलन आहे त्याची सर्व अपडेट सुनील न्यूजवर लवकरात लवकर 5 फेब्रुवारीला मिळणार आहे। त्यासाठी सर्वांनी, जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घेणे आणि इतरांना देखील ही माहिती पाठवणे गरजेचे आहे, जेणेकरून की आपल्या एका माहितीमुळे इतरांचे जर फायदा होत असेल किंवा इतर ठेवीदारांचा जर फायदा होत असेल किंवा प्रत्येक ठेवीदारांचा फायदा होत असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती इतरांना देखील पाठवा, जेणेकरून की तुमच्यामुळे किंवा आमच्या सुनील न्यूजतर्फे तुमचा जर फायदा होत असेल तर ही माहिती इतरांना पाठवा। तर मंडळी, मुद्दा असा आहे की सचिन उबाळे असे म्हणले आहेत की 5 फेब्रुवारीला म्हणजेच 5 ते 6 दिवसांनी ठीक 9 वाजता बीड जिल्हा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत ते जन आक्रोश मोर्चा काढणार आहेत आणि ठेवीदारांच्या वतीने प्रस्ताव देऊन त्यांच्या मागण्या आणि ठेवीदारांच्या मागण्या हे जिल्हाधिकारी साहेबांना सांगणार आहेत आणि तेथून पुढील दिशेची वाटचाल होणार आहे। तर सर्वांनी बीड जिल्ह्यामधील किंवा आजूबाजूच्या ठिकाणी असणाऱ्या ठेवीदारांनी एकत्र येऊन बीड जिल्ह्यातील सचिन उबाळे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपली उपस्थिती ही अशी आहे जेणेकरून की आपल्या मोर्चाचा जे काही मागण्या किंवा जे काही ठेवीदारांच्या मागण्या असतील ते इतरांपर्यंत पोचाव्या किंवा सरकारपर्यंत पोचून त्यांना जाग यावी आणि ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी आपल्याला हा पाऊल उचलण्याची गरज आहे। आता सचिन उबाळे जे म्हणत आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा आणि जो काही निर्णय होईल तो निर्णय आम्ही आपल्या सुनील न्यूजवर प्रकाशित करणार आहोत। तरी मंडळी, आपणा सर्वांना विनंती आहे की जर सचिन उबाळे यांच्या पाठीमागे आपणाला खंबीरपणे उभा राहायचं आहे, कारण एक असं नेतृत्व आहे जे ठेवीदारांसाठी लढत आहे। आणि बघा, तुम्हाला सांगतो की जितकं होईल तितकं उपस्थित राहून तुम्ही तुमच्या ठेवीसाठी किंवा तुमच्या ज्या ठेवी तुम्हाला परत मिळवायच्या आहेत त्यासाठी लढा देण्याची गरज आहे, कारण आज ना उद्या या सरकारला जाग आणून देण्याची वेळ आलेली आहे आणि सचिन उबाळे हे कार्य व्यवस्थितपणे करत आहेत। तर मंडळी, बघा तुम्हीच काय म्हणाले आहेत सचिन उबाळे। तर सचिन उबाळे असे म्हणत आहेत की 5 फेब्रुवारीला जन आक्रोश मोर्चा हा कलेक्टर कार्यालयावर आपल्याला काढायचा आहे आणि त्यासाठी त्यांना ठेवीदारांची साथ पाहिजे आणि त्यासाठी ते 5 फेब्रुवारी रोजी ठेवीदारांचा जन आक्रोश मोर्चा काढणार आहेत। तर मंडळी, बघा तुम्हीच काय म्हणाले आहे सचिन उबाळे। नमस्कार, मी सचिन किशोर उबाळे, महाराष्ट्र संघर्ष ठेवीदार समिती
मुख्य प्रवर्तक गेल्या 1.5 वर्षापासून या मराठवाड्यातल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल, साईराम मल्टीस्टेट असेल, राजस्थानी मल्टीस्टेट असेल, महासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट असेल, मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट असेल, मातोश्री मल्टीस्टेट असेल, लक्ष्मी माता अर्बन निधी असेल, या मल्टीस्टेटमध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील लाखो गोरगरीब कष्टकरी, सेवानिवृत्त कर्मचारी, शेतकरी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक यांच्या लाखो करोडो रुपयांच्या ठेवी की ज्यांनी कुणी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवलेले होते, कुणी मुलाच्या शिक्षणासाठी पैसे ठेवलेले होते, कुणी घराच्या बांधकामासाठी पैसे ठेवलेले होते, कुणी घर गाड्याचा संसार चालावा म्हणून पैसे ठेवलेले होते. परंतु या हरामखोर अवलादींनी हे सगळे पैसे गेल्या 1.5 वर्षापासून डुबवलेले आहेत आणि अडकलेले आहेत. म्हणून गेल्या 1.5 वर्षापासून या गोरगरिबांचे पैसे मिळावेत म्हणून लढा सर्वसामान्याच्या बॅनरखाली संपूर्ण मराठवाड्यातल्या गोरगरीब ठेवीदाराला घेऊन 1.5 वर्षापासून हे आंदोलन उभं राहिलेलं आहे. आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज ज्ञानराधा मल्टीस्टेट वरती व्यावसायिक यांची नेमणूक झालेली आहे आणि या व्यावसायिकांच्या मार्फत आज इथं तक्रारी अर्ज भरून घेण्याचं काम गेल्या 8 दिवसापासून सुरू असून या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या शाखेमध्ये व्यावसायिकांनी जी टीम बसवली यांच्या मार्फत आतापर्यंत हजारो अर्ज या व्यावसायिकांना गरीब लोकांच्या ठेवी कशा परत मिळतील याच्यासाठी वारंवार आम्ही मोर्चे, आंदोलनं, रास्ता रोको केलेला आहे. आणि आज ही गर्दी जर पाहिली, आज ही गर्दी मी तुम्हाला दाखवतोय. आज ही गर्दी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून वेगवेगळ्या गावातून आलेले हे गोरगरीब ठेवीदार आहेत. पहाटेपासून इथं रांगा लावतात, संध्याकाळपर्यंत पाणी न जेवण, परंतु आपला न्याय हक्काचा पैसा कसा मिळेल ही थोडी आशा घेऊन या ठिकाणी आज ठेवीदार जमा झालेला आहे. म्हणून या ठेवीदारांचे कष्टाचे आणि घामाचे पैसे मिळवून देण्यासाठी या व्यावसायिकांना हे पैसे लवकरात लवकर आम्हाला कशा वितरित होतील ही मागणी घेऊन जिल्हाधिकारी काय सूचना करायची आहे की येत्या 5 फेब्रुवारीला बीड जिल्हा अधिकारी कार्यालयावरती या गोरगरीब ठेवीदाराला घेऊन ठेवीदारांचा जन आक्रोश मोर्चा हा लाखोच्या संख्येने बीडमध्ये निघणार आहे. आणि या मोर्चाला गोरगरीब कष्टकरी ठेवीदार, महिला, माता भगिनी या लाखोच्या संख्येनं या मोर्चाला सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. आणि या सरकारला सुद्धा जाब विचारला जाईल आणि आमच्या गोरगरिबाचे पैसे कसे लवकरात लवकर मिळतील याच्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून घरी बसलेल्या ठेवीदाराला विनंती आहे की येत्या 5 फेब्रुवारीला बीड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती 5 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर या मोर्चाला लाखोच्या संख्येनं आपल्याला उपस्थित राहायचंय. कारण इथं अर्ज दिलेले पैसे मिळणार नाहीयेत. इथं अर्ज दिलेले पैसे मिळणार नाहीयेत. जोपर्यंत आपण रस्त्यावरती येऊन संघर्ष करत नाहीत तोपर्यंत आपले पैसे मिळणार नाहीत. आतापर्यंत ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये बाबा 100 लोक मृत्युमुखी पडलेत आणि या महाराष्ट्रामध्ये आपली नोंद कुणी घ्यायला तयार नाहीये. म्हणून जोपर्यंत आपण रस्त्यावरती येणार नाहीत, न्याय मागणार नाहीत तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी इथं जसे फॉर्म द्यायला गर्दी केली, फॉर्म द्यायला घरातला प्रत्येक एक माणूस इथं उपस्थित राहिलाय, तसा मोर्चाला देखील माझा या मराठवाड्यातला ठेवीदार आपल्या त्या दिवशी घरचं कार्य बाजूला ठेवून माझ्या हक्काच्या घामाच्या पैशासाठी बीडच्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं आपण जर सहभागी झाला तर आपला दखल कुणीतरी घेईल, आपल्याला पैसे कुठेतरी मिळतील. आणि इथं अर्ज दिले की लगेच सोमवारी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हेही तुम्हाला सांगतो. ही फक्त प्रक्रिया आहे. याच्यावरती दबाव आणायचा असेल, याच्या मार्फत जर आपल्याला लवकर पैसे मिळवायचे असतील तर आपल्याला रस्त्यावरचा संघर्ष करावा लागणार.